हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज खऱ्या अर्थानं सावित्रीच्या लेकींचा कार्यक्रम आहे, त्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील मानवंदना अर्पित करतो। मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि धडाडीचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आमचे सहकारी उपमुख्यमंत्री आणि जे थेट बोलण्याकरता प्रसिद्ध आहेत असे आमचे अजितदादा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी, आमचे सहकारी दिलीप वळसे पाटीलजी, चंद्रकांतदादा पाटीलजी, नीलमताई गोरे, ज्यांच्या विभागाने अतिशय यशस्वी असा हा कार्यक्रम केला, त्या आदितीताई तटकरे, मेधाताई कुलकर्णी, श्रीरंगप्पा बारणे, उमाताई खापरे, योगेशजी टिळेकर, माधुरीताई मिसाळ, रामभाऊ शिंदे, प्रसादजी लाड, भीमराव अण्णा तापकीर, महेशदादा लांडगे, राहुलदादा कुल, दिलीपराव मोहिते पाटील, त्याचप्रमाणे दिलीपरावजी मोहिते, त्याचप्रमाणे विजयरावजी शिवतरे, सुनीलजी शेळके, रुपालीताई चाकणकर, सिद्धार्थजी शिरोळे, सुनीलजी कांबळे, या ठिकाणी मंचावर उपस्थित अश्विनीताई जगताप, त्याचप्रमाणे श्री अनूप कुमार यादव, चंद्रकांत पलकुंडवार, विनयकुमार चौबे, सुहास दिवसे, राजेंद्र भोसले, शेखर सिंग, प्रशांत नारनवरे, राजेश देशमुख, योगेश मसे, स्वप्नील, आपल्या सर्वांना ज्यांनी भारताला मेडल मिळवून दिलं ते स्वप्नील कुसळे, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि माझ्या सर्व भावांनो, आज हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची औपचारिक सुरुवात ही पुणे इथे होते आहे। कोणीतरी मला विचारलं की सुरुवात पुण्यापासून का? सुरुवात पुण्यापासून याकरता की ज्यावेळी परकीयांचं आक्रमण आमच्यावर होत होतं, आमचा महाराष्ट्र बेचिराख होत होता, त्यावेळी आई जिजाऊंनी याच पुण्यामध्ये सोन्याचा नांगर चालवून स्वराज्याची संकल्पना ही शिवरायांना दिली होती। याच पुण्यामध्ये ज्यावेळी आमच्या महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला, त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी सांगितलं हा अधिकार महिलांना मिळाला पाहिजे आणि महिलांना अधिकार देण्याकरता याच पुण्यापासनं खऱ्या अर्थानं त्यांनी सुरुवात केली। आणि आपल्याला कल्पना आहे की मुलींसाठीची पहिली शाळा याच पुण्यामध्ये सुरू झाली आणि म्हणूनच मला असं वाटतं की पुणे हे सर्वाधिक उपयुक्त अशा प्रकारचं ठिकाण आहे। केवळ राजकारण नाही तर समाजकारणाची भूमी कुठली असेल, परिवर्तनाची भूमी कुठली असेल तर ते हे पुणे आहे। आणि म्हणून पुण्यापासून सुरुवात करायची। आणि आपलं सरकार तर तुम्हाला माहिती आहे, आपलं सरकार जे आहे ते देना बँक सरकार आहे, ते देत असतं, लेना बँकवालं सरकार नाही आहे। मागच्या काळामध्ये आपण बघितलं वसुली करणारं सरकार होतं, आता वसुली करणारं नाही, बहिणींना देणारं सरकार या ठिकाणी आलेलं आहे। आणि म्हणून आज आपण ठरवलं की इथपासनं सुरुवात पुण्यापासनं करायची। पण पुण्यापासनं सुरुवात जरी औपचारिक आपण केली तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पैसे क्रेडिट करणं सुरू करा, कारण ज्यावेळी आपण कार्यक्रम घेऊ त्यावेळी बहिणींना रिकाम्या हाताने ठेवू नका। आणि सांगताना आनंद वाटतो 1,03,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत। तुमच्या खात्यात आले आहेत का? ज्यांच्या आल्यात हात वर करा, हात वर करा ज्यांच्या हातात आले आहेत। बघा या सगळ्या ताईंच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत, आता अगदी थोड्याशा राहिल्या आहेत ज्यांच्या खात्यात यायच्यात, काळजी करू नका, प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही।